तर आमच्या गावाची दुर्दशा होणारच. त्या नगरपालिकेची अशी पर झाल्या स्वतःच्या पोरगाला ड्रेस घाला नाही तर दुसऱ्याचं पोर दत्तक घ्यायचं. तुमचा आधी व्यवस्थित करा आणि मग या की आम्ही द्यायला आनंदाने तयार आहे. ते आश्वासन किती दिवस चालायचं? ही जनता निश्चय आता पाकिटाने खुली जाते, त्यामुळे गावाचा विकास विना झाला. तीच जागा नाही जो एकाच जे घडला का नाही या लाडक्या बहिणीच्या पैशामुळं उमेदवार कसा गरीब असून दे पण माणसात मिसळून पाहिजे. पैसे वाटणारा नको. पैसे वाटणार नको. असं बघायला तर राजकीय वातावरण हे बिघडलेलंच आहे. उमेदवार चारित्र्यवान पाहिजे. गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे, तर गावागावामध्ये आता राजकारणाची फेर मांडणी सुरुवात आहे. परंतु या सगळ्याचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे गावातला मतदार. या मतदारांना नेमका काय विकास हवाय, या गावामध्ये असणाऱ्या जनतेचा नेमका काय जाहीरनामा आहे ते आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह मराठीवरती. आणि त्यासाठी सध्या आपण आहोत कळंबा या गावामध्ये. जाणून घेऊया जनतेचा जाहीरनामा थेट कळंब्यामधून. काय चर्चा कसली चालू आहे आता? अच्छा अच्छा. कळंब्याची तुमच्या प्रभागाची सुद्धा एक नाही जिल्हा परिषद लागले. किती इतक्या दिवसानं लागलेले आहे, काय वाटते तुम्हाला? चांगलं आहे की चांगलं आहे. अच्छा. काय म्हणजे कळंब्यात काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विकास काय रस्ते बिस्ते व्हायलाच पाहिजे. अच्छा. आणि आणि काय दुसरं पाणी येते का इथं? पूर्ण पाण्याची काय अडचण नाही आमची काय पाहिजे. कळंब्यात पाण्याच्या खरं कोल्हापुरामध्ये जाऊ नये ही इच्छा जास्त आहे. का हो असं काय वाटतं? कोल्हापुरात सोयी कुठं आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, तितक्या वर्षानं निवडणुका लागल्या, बरोबर आहे. काय वाटते तुम्हाला? आम्हाला वाटते चांगलं वाटते, लागू द्यात. काहीतरी सोयी होतील इथून पुढे. सगळ्या जिल्हा परिषद सोयी होतील, पण या नगरसेवकांना आमच्याकडे सोयी होणार नाही का? तुमचं मतदान कुठं आहे? जिल्हा परिषदेत आहेत का महानगरपालिकेत आहे? आता जिल्हा परिषदला आमचं. जिल्हा परिषदेत आहे. आहे. गेल्या काही वर्षामध्ये हा. निवडणुका झाल्या नाहीत, कोरोना हे ते. होय, बरोबर आहे की. संपर्क राहिलाय का नगरसेवकांचा किंवा जिल्हा लोकप्रतिनिधींचा? परिषदचा हा, जिल्हा परिषदेच्या नाही, तेवढा नाही जास्त संपर्कात. एकदा निवडून गेली की कुठलं संपर्क? पण गाव पातळीवर असलेला माणूस तो कवा जातो संपर्कात असतो. बाहेरचा माणूस संपर्कात येत नाही. मग या गेल्या 5-6 वर्षात 10 वर्षात तुमच्या समस्या मांडल्यात कुणाकडे? आपल्या समस्या अशाच की मांडायच्या, काय मांडायच्या तिकडे का ग्रामपंचायतीकडे मांडायच्या, तिने काय करायचं तिकडे जाऊन, हेच की समस्या. अच्छा. आम्ही वैयक्तिक कवा जातोय त्यांच्या पतूर गाव पातळीवर. गाव पातळी का जात नाही मग तुम्ही? जात नाही. पंचायत मध्ये जायचं, काय तक्रार मांडायची, तिथनं यायचं, एवढंच. पंचायतीकडनं तर पंचायती होतेच की, सोडत येते पंचायत. गावात काय काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? आता काम तसं बघायला तर आमच्या गावात सगळं व्यवस्थित आहे. शाळा बिळा सगळ्या जिल्हा परिषद आहेत, सगळ्या देवळं आहेत, सगळं आहे, रोड चांगला आहेत. आमच्या गावात तेवढं काही जास्त समस्या अजून वाटत नाही. खरं लोकांचं चाललं आता हे गाव तिकडे घ्यायचं, हे जर घेतलं तर आमच्या गावाची दुर्दशा होणारच. असं काय वाटतंय? बघा की तुम्ही बाहेरच्या कॉलन्या बघा, त्यांच्या ताब्याच्या आहेत त्या कॉलन्या बघा, आणि आमचा कळंबा बी बघा. त्या नगरपालिकेची अशी पर झाल्या स्वतःच्या पोरगाला ड्रेस घाला नाही तर दुसऱ्याचं पोर दत्तक घ्यायचं. ते का? तुमचा आधी व्यवस्थित करा आणि मग या की आम्ही द्यायला आनंदाने तयार आहे. हा, अहो त्या हॉटेल कुठलं तावडे हॉटेल काय? तावडे तुम्ही बाहेर कुठने बी प्रवासा नाही या इष्टीनं, आणि झोपल्याला माणूस जरी असला तावडे हॉटेल जवळ आला की जागा झालाच पाहिजे. कोल्हापूर आले असं त्याला लगेच कशावरनं ओळखते? ओळखते की ते त्याला देवते दणक बरोबर इष्टीत बसून. हायवे इकडे खाली आलासा की ते कोल्हापूर आले असं कुणाला बिन विचारता कळतंय. चला कोल्हापूर आलंय, जाग. आता तो सगळा इतिहास झालाय. नवीन नगरसेवक निवडून आल्यात, त्यांनी सांगितलं यावेळेस नक्की आम्ही नाही रस्ते वगैरे सगळं करणार. ते आश्वासन किती दिवस चालायचं? अजून तिथं खुर्ची नाही तोवर. आता खुर्चीवरती येतील की? येणार की, एकदाच येणार. त्यांना आता आम्ही या बापराम नगरात रोजचं जातोय, बरं. बघतोय गटार तुंबून कुठनं पाणी कुठे येतंय, बरं. रोडला कसं जातोय. आमच्या सायकली जायत नाही रानात जाताना. पण तुमच्या इकडच्या कळंब्याच्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, त्याच्यावर काय सांगाल? जिल्हा परिषदेची निवडणूक आता काय काय त्यात काय बोलणार? निवडणूक होणार, येणार. आम्ही आता ज्या पक्षाला द्यायचं ते देणार मतदान. कुणाकुणाच्यात निवडणूक होईल? म्हणजे महाविकास आघाडी, महायुती? नाही, अजून काय फिक्स झालेलं नाही. तेव्हा आम्ही काय अजून ते काय सांगू शकत नाही. अजून काही फिक्स झालेलं नाही म्हटलं आम्ही काय बोलणार आता? पण तरी पण कळंब्यात काय विकास व्हायला पाहिजे अजून? बाबा ठीक आहे, तुम्ही म्हटलं की रस्ते चांगले आहेत, पाण्याचा प्रश्न मिटला का? भटकी कुत्री आहेत. भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुढे सगळीकडेच आहे, तो का आपल्या पुरताच आहे?
भटक्या कुत्र्यावर कोणतरी उठला की तो दुसरा त्याच्यावरचा उठते कुत्री मारायची नाही. काही थोडा उठते कुत्री मारून टाका. त्याच्यामुळे कुणाचं कोणाला पायपूस लागत नाही. कशाला कोण कोणाची विचार करतोय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नाही विरंगुळा केंद्र, बाग बगीचा ते काय वगैरे नाही अजून काय झालं. व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. ते आता बंटी पाटलांनी त्या तलावा शेजार केलंय सगळं. बरं. की तिथं काय अजून व्यवस्था नाही. अजून तिथं दूर अवस्था आहे. तुम्हाला एक नागरिक म्हणून असं वाटते का की नेत्यांचं राजकारण होतं आणि त्या राजकारणात गावचा विकास मागे पडतोय असं वाटतंय तुम्हाला? होतोय की तसं होतंय. गावचा विकास हे जरा काही रगडलेला असतोच. असं का पूर्णपणे होत नाही. काय करायला पाहिजे नेत्यांनी? आता नेत्याने काय इकडे लक्ष घातलं पाहिजे. कुठं काय लागते काय करा लोकांची समस्या अशी सोडवली पाहिजे. हे नेते- दुसरं काय आता काय करायला नेते नेत्यांनी. फिरकत नाही. आम्ही नेत्यांनी निवडून द्यायचं कशासाठी काहीतरी आपल्या गावाची व्यवस्था होईल म्हणून करायचं. तर ते तसं कोण करत नाही शक्यतो. एकदा निवडून गेले की झालं. कधी काय येतात की नाहीत नेते मग? आता पुन्हा कशाला येतील एकदा आता येणार की दारू फिरायला. होय? आता दारू फिरायला येणार हो एकदा निवडून झाले की नाही. शेजारने गेले तर त्याला घासून जायचं तरी बोलणार नाही त्याचं. आता आता लांब राम करत येतात. रामराम करत आल्यानंतर कानात काय सांगणार का नाही नेत्यांना? कानात मी सांगणार की तर काय सांगणार? काय करायचं आहे हे काय तर आमचं करा नाही तर पाकिट द्या. दुसरी जनतेचं काय भाव नाही. ही जनता निश्चित आता पाकिटाने खुली जाते त्यामुळे गावाचा विकास विना झाला. काय आणि ही पाकिटाची खोड पाडली कुणी ते नेते लोकांनीच पाडली. ही जनता स्वतःहून कवा पाकिट कोणाला मागायला जात नाही. पण जनतेच्या हातात आहे की नको आम्हाला पाकिट आम्हाला नको. आता लाडक्या बहिणीला दिलं कंची नको म्हणते आता मोर्चा निघाला आमची का तर ठेवलं म्हणून. ते सवय लावली कुणी सवय कोणी लावली सांगा तुम्ही लावली का आम्ही लावली. लाडक्या बहिणीची माहिती तर होतंय हे मला पैसे सरकारने मिळतील असं होतं का सांगा. आता मगाशीच मी टीव्हीत बघितलं लाडक्या बहिणीने मोर्चा काढलाय कुठेतरी आमची कातर ठेवलं मानधन म्हणून. पण लाडक्या बहिणींना हातभार लागायसाठी अहो ते सरकारनं हातभार लागणार सगळ्या लाडक्या बहिणी हातभार लागणार नाही. ते आपल्याकडे कसं वडेल ह्या पहिला हे केले तिने. एक मिनिट, आजोबा एक चांगला विषय आहे. हा आजोबा काय तर सांगत होते तुम्ही काय सांगायला? शेतीच जागा नाही जो एकाच जे घटला का नाही या लाडक्या बहिणीचे ह्याच्या पैशामुळं बर. बायकांची ते पैसे मिळायला लागले की रोजगाराला जाईनात. बर. त्यामुळं त्याच्यावर परिणाम झाला शेतीवर. तर मग ते जास्त शेतीवर परिणाम होतोय बघा त्याचा. कसा काय? बायका कामाला जायचं पैसे मिळते पैसे फुकटचं मिळत्या धान्य फुकटचं मिळते. भांगरायला आता आम्हाला एका बाईला 400 रुपये द्यायला लागते. तुमची शेती आहे? हाय बर. बायका मिळतात की नाहीत मग? वाशिसनं दिंडुर्ली नंदवाळ असं इकडनं आणायचे त्या टेम्पो घालून आणायचे इथं. आणि मग आमच्या इथल्या बायका जायचं त्या कुठं काहीतरी शेजार लागलं कुठं हॉटेलमध्ये काम भागला का कोण जाईनात. मग आता निवडणुका कळमेच्या लागल्यात काय 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 गावात व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? गावात आता ते फक्त हे आपलं वयस्कर माणसाला झालेलं ते काम तेवढं पुरवावं कुठलं तळ्याकडनं आणि ग्राउंड एकंदर पोरास्टी खेळासाठी कुठं मिळावा. ग्राउंडची व्यवस्था नाही. नाही केएमटी किंवा बसेसची सोय कशी आहे काय? हाय बसची चांगली सोय. बसेस वगैरे आहेत. ग्राउंड नाही पोरास्टी बसायला वयस्कर माणसांना हे नाही. बरं. म्हणजे केलं ते अर्धवटच आहे सगळं. आता सुद्धा भाजपचं या आमच्या गावात पहिल्यापासून काँग्रेसचा जास्त हे आहे. भाजपचं हे आल्यापासून जरा ते जरा हे होतेच त्या नगरसेवक येतात का नाही भेटायला? नगरसेवक नाही कोण. आमचा काय संबंध नगरसेवक नाही म्हणजे जे तुम्ही एक नाही जिल्हा परिषदेला निवडून देत आहे ते एकदा निवडणूक झाल्यानंतर येतात का नाही परत? हा सदस्य नाही कोणी नाही. उमेदवार कसा विकास करणार म्हणजे माणसात मिसळून येणं जाणं हे तर 5 वर्षात एकदा येणारा असल्या माणसाला आम्ही देणार नाही. रोजच्या रोज आपलं गावात गरीब असून दे पण माणसात मिसळून पाहिजे. पैसे वाटणारा नको. आता तसं पाहायला गेलं तर आमच्या कळंब्याला पाणी टंचाईचा एक समस्या आहे. म्हणजे एप्रिल मे जून. पण आता हे तर म्हणतात की नाही पाणी सगळं आता तलाव आमचा आहे पण तलावामध्ये पाणी आहे तोपर्यंत कळंब्याला भरपूर पाणी मिळते. ज्यावेळी तलावाचं पाणी आटेल
त्यावेळी पाण्याचा प्रश्न उद्भवतो. 1-2 महिने तरी पाण्याचा प्रश्न उद्भवतोय आमच्याकडे. ते पाणी तलाव आटल्यामुळे काय होतंय, की पाणी आम्हाला टंचाई भासते आणि पाणी उपलब्ध करून महानगरपालिकेकडे घ्यायचे, महानगरपालिका पाणी देत नाही. तेव्हा आता येणाऱ्या जो आमचा सदस्य येईल, त्याने आमची पाण्याची समस्या मिटवायला पाहिजे. आणि म्हणजे काय पाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आमच्याकडे तर त्या रस्ते आहेत. आमची ग्रामपंचायत रस्ते करते, गटर्स आहेत, गटरची स्वच्छता होत्या आणि आमच्या गावाला म्हणजे दुसरा प्रश्न उद्भवला म्हणजे कचरा. कचरा टाकायला आमच्याकडे जागा नाही. कचऱ्याला जागा नसल्यामुळे कचरा उठाव होईना आणि ती मोठी एक समस्या उद्भवलेली आहे. तेव्हा येणाऱ्या जो कोण व्यक्ती असेल त्याने त्या कचऱ्याच्या बाबतीत काहीतरी जागा उपलब्ध आमच्या ग्रामपंचायतला करून देऊन व्हावं. ते कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा फार महत्वाचा प्रश्न. कसं बघायला तर राजकीय वातावरण हे बिघडलेलंच आहे. तसं म्हणजे आज ह्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये जातोय त्याला काय आता त्यांच्या प्रत्येकाची वरती वेगवेगळी असतात. त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, पण जो व्यक्ती निवडून येईल त्यानं जनतेसाठी कार्य केलं पाहिजे. म्हणजे विकासाच्या बाबतीत त्यानं पहिलं विकास केला पाहिजे. बाबा आपण यांचं मतदान घेऊन आपण आलेलो आहे, तेव्हा बाबा यांची काय समस्या आहे, गावामध्ये काय पाण्याची समस्या आहे, काय कचऱ्याची समस्या आहे का, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांचं कितपत योगदान आहे त्यात, आपण किती दिलं पाहिजे, जिल्हा परिषदचं काय काम आहे, हे त्यांनी अभ्यासपूर्वक इथं विकास केला पाहिजे. उमेदवार कसा असायला पाहिजे? उमेदवार चारित्र्यवान पाहिजे. बरं, अच्छा. चारित्र्यवान उमेदवार पाहिजे आणि प्रत्येक समस्याला त्यानं येऊन भेटलं पाहिजे. बाबा तुमच्या गावात काय समस्या आहे, तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी हे भेटायला पाहिजे. आमचं एवढं तरी मत आहे. सीसीटीव्ही गावात वगैरे आहेत. सीसीटीव्ही पहिले होते, पण चालू आहेत का नादुरुस्त आहेत हे काय माहित नाही. म्हणजे आम्हाला तरी काय, आम्ही कुठे सीसीटीव्ही मध्ये आतापर्यंत कुठे आहे का बघितलं, पण सीसीटीव्ही आहेत आता काही ठिकाणी लावलेले आहेत, पण चालू आहेत का नादुरुस्त आहेत हे काय माहित. ते बघायला पाहिजे बाबा सीसीटीव्ही आहेत का, कारण आता सीसीटीव्ही असल्यामुळे बरेचसे चोऱ्या म्हणा किंवा इतर जे काही गैरकृत्य होतात त्याला आळा बसते, पण ते सीसीटीव्ही चालू स्थितीत पाहिजेत. आमचं म्हणणे प्रत्येक ठिकाणी लावावे, प्रत्येक ठिकाणी लावावे. भटक्या कुत्र्याचं म्हणला तर आता भटक्या कुत्र्याला काही प्राणी मित्र असतात, हे म्हणतात पाहिजे, जनतेला त्रास होतोय. भटके कुत्री कळंब्यामध्ये अफाट आहेत, भरपूर प्रमाणात भटके कुत्रे आहेत. काही जणांच्या अंगावर जातात. आता बघितलं तर प्रत्येक चौकात तुम्हाला एक 10-20 कुत्रे मिळणार. प्रमाण जबरदस्त झाले भटक्या कुत्र्यांचं. पण भटक्या कुत्र्याला आता त्यांचं काय कोर्टानं पण सांगितलंय की त्यांना बंदोबस्त करा. अजून तरी काय आमच्या इथे तसं झालेलं नाही आहे. मध्ये काहीतरी त्यांचे ते डॉक्टर वगैरे आले होते, त्यांनी बऱ्याच कुत्र्यांना काहीतरी औषध वगैरे दिलं, पण ते काय अजून तरी कुत्र्याचं प्रमाण मात्र भरपूर आहे, भरपूर आहे, भरपूर. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपण कळंबा या गावामध्ये लाईव्ह मराठीच्या माध्यमातून जनतेमध्ये फिरलो. जनतेचा जाहीरनामा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जवळपास 39,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि यामध्ये सुद्धा जर महत्वाची गोष्ट पाहिली तर या ठिकाणी एक निरोत्सव म्हणजे एक उत्साह नसलेली गोष्ट मतदारांच्या मध्ये जाणवून येते आणि त्याच पद्धतीनं नेत्यांच्या मध्ये सुद्धा तितका म्हणावाच तितका उत्साह जाणवून येत आहे. याचे अनेक कारण आहेत, परंतु तुर्तास तरी कळंब्यामध्ये ओपन महिला असं आरक्षण आहे आणि याच्यामध्ये छाया मधुकर भवड ज्या बीजेपी मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, दीपक तिवले यांच्या पत्नी या देखील बीजेपी मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, बाजीराव पवार बीजेपी मधून त्यांच्या पत्नी लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्यांच्या विरोधात अरुण पाटील तोपकर यांच्या पत्नी काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर विकास पवार यांच्या आई देखील निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छुक आहेत, तर वनिता सागर भोगम या देखील या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु महत्वाचे जे मुद्दे आहेत सर्वसाधारण गाव पातळीवरती, पाणंद रस्ते असतील, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असेल, कचरा उठावाचा प्रश्न असेल, हे मूलभूत प्रश्न अद्यापही या ठिकाणी एका प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. काही जण दावा करतात की हे प्रश्न मिटले गेलेले आहेत, तर काही जण म्हणतात की अजून देखील हे प्रश्न मिटायला हवेत. परंतु एकंदरीतच कळंब्यामध्ये फिरत असताना ही गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी मतदार आणि त्याच पद्धतीनं प्रमुख नेते मंडळी हे मात्र म्हणावे तितक्या ऍक्टिव्ह मोडमध्ये या ठिकाणी दिसून येत नाही.